नमस्कार प्रेक्षकांनो, आज आपण बघणार ठरलं तर मग या मालिकेच्या 21 जूनच्या भागामध्ये अर्जुनने सायलीला गिफ्ट आणलेलं असतं आणि ते देतोही तो लगेच. आणि सर्वजण म्हणतात की चला आता सेल्फी काढण्याचा कार्यक्रम आहे, म्हणून सर्वजण फोटोची पोज घेऊन उभे प्रेक्षकांनो. आणि ते झालं सायली अर्जुन वरती जात आहे. ते चेंज करून खाली तर सर्व मंडळी हॉलमध्येच बसलेले असून ते म्हणतात अरे कुठं निघालेत तुम्ही जायला. त्यात अर्जुन आणि सायली म्हणतो अरे आम्ही दवाखान्यात जातोय गायनॉलॉजीकडं, त्यांनी आज अपॉइंटमेंट होती ना आमचीवाली, असं म्हणून त्यांचा ठीक आहे पण लवकर जा आणि लवकर या बरं का, असं म्हणून अर्जुन आणि सायली लगेच निघताय प्रेक्षकांनो. आणि काकी कल्पना ताईन त्यांना म्हणतात चला आम्ही पण निघतो आता कल्पना, कारण अगं उशीर झाला आहे आणि त्यात बघ राकेश आला ना, तसंच मी त्याला बाहेरच्या बाहेर घेऊन आलेली, असं म्हणून ते निघताना लगेच कल्पना त्या राकेशला म्हणतो अरे राकेश वरच्या वर येत जा बरं का रे. राकेश म्हणतो हो हो मग गोलूला भेटायला तर येईलच ना मी नक्की, असं म्हणून ते निघता प्रेक्षकांनो. आणि इकडे दवाखान्यामध्ये डॉक्टर सायलीला म्हणत असतं अगं थोडं थोडं आठवत, तुला एकदम नाही आठवणार पण आठवण्याचा प्रयत्न करायचा, आणि त्या गोष्टी कोणी सांगत असेल ना थोडंसं ताण द्यावा लागणार आहे तुला डोक्यावरती, तेव्हा तुला त्या प्रत्येक गोष्टी आठवतील आणि प्रयत्न करायचा, असं म्हणून सायली म्हणते ठीक आहे डॉक्टर तुम्ही म्हणशाल तसं आम्ही करू. आणि तेही निघतात आणि रस्त्यात निघाल्यानंतर लगेच सायली म्हणते अहो मला खूप भूक लागली आहे, असं म्हणते हट्ट करते अर्जुनकडं की मला जेवायचं आहे असं म्हण. पण अर्जुन म्हणतो की नाही तुझ्यासाठी जे गाडीमध्ये ठेवलेले आहेत ना मी फ्रूट वगैरे ते देतो, आणि तो लगेच जातोय तिला घ्यायला आणि ती म्हणते मला ते खायचं नाही, मला जेवणच करायचं आहे, आपण थाली वगैरे खाऊ. पण अर्जुन म्हणतो तुला बाहेरचं काहीच खायला भेटणार नाही, आणि तो म्हणतोय बघ मी तुला लवकरात लवकर घरी घेऊन जातो, आणि लगेच तो गाडीत जोरात चालवायला लागतोय प्रेक्षकांना. पण गाडी जोरात चालत असताना सायली खूप घाबरते, ती म्हणते तुम्हाला कळतंय का मला किती भीती वाटते, एवढी जोरात कोणी गाडी चालवतं का, असं म्हटल्यावर अर्जुन म्हणतो की अरे लहानपणी तन्वीला सुद्धा गाडी बहुतेक जोरात चालवल्यानंतर ती घाबरत असेल जेव्हा ॲक्सिडेंट झाला तर, मग तो लगेच तिला विचारत असतो. ती म्हणते हो मला पहिल्यापासूनच त्रास होतो असं गाडी जोरात चालवत असताना, आणि ती पुन्हा तेच आठवायचा प्रयत्न करते प्रेक्षकांना. आणि अजून तिला घरी घेऊन येतो आणि लगेच ताट वाढवतोय, आणि सायली म्हणते अहो जसं असेल तसं द्या मला वाढून, लगेच ती जेवायला बसते. आणि अर्जुन म्हणतो हे घे पाणी घे बरं का, तुला ठसका लागेल, असं तर तिला पाणी देतोय. आणि सायली लगेच अर्जुनला म्हणते चला तुम्ही पण पटकन जेवायला बसून जा बरं का, कारण आपल्याला जायचं आहे, असं म्हणून तो लगेच तो बी जेवायला बसतोय. पण तो काहीतरी काय कारण शोधत असतो की कारण त्याला प्रियाला भेटायला सायलीला न्यायचं नसतं. आणि अस्मिता बाहेरून तिला बघत असते की खरंच ती म्हणते जोडीदार कधी चांगला असला ना तर संसार खूप चांगला असं होतो. आणि लगेच ती म्हणते की अगं नाही गाई, मी सायलीवर खरंच खूप खुश आहे कारण सायली खूप नशीबवान आहे, असं म्हणून दोघंही हसत असताना निघून जाता. आणि सायली पुन्हा अर्जुनला म्हणत असते तुम्ही लवकर उरका मला प्रियाला भेटायला जायचे. पण अर्जुन तर चालूच असतं की अगं हो आपण जाऊ सावकाश, काही काळजी करू नको, उद्या जाऊ ना आपण, तुला काय एवढं घाई लागले, असं म्हणून अर्जुन सायलीला समजवण्याचा प्रयत्न करतो. पण सायली मात्र ऐकायच्या मनस्थितीत नसते. सायली म्हणते नाही मला आत्ताच प्रियाला भेटायला जायचे, तिला कसं काय समजलं मी तन्वी आहे असं म्हणून. आणि अर्जुन लगेच पुन्हा अर्जुनचं तेच चालू असतं, कारण तिला जर कधी नेलं दवाखान्यामध्ये तर प्रिया प्रेग्नेंट हे सायलीला समजेल आणि आपल्याला ते समजू द्यायचं नाही. सायली पुन्हा अर्जुनला घाई करते आणि अर्जुन म्हणतो अगं हळू मला ठसका जाईल. पण सायली काही ऐकायच्या मनस्थितीमध्ये नाही, आणि अर्जुन लगेच हात धुवायला जातो प्रेक्षकांना पुन्हा येऊन बसतो. आणि तो म्हणतो हे बघ मला जाणं आता कॉफी प्यायची. सायली म्हणते हे काय लावलं हो तुम्ही, आता हा कोणी कॉफी पिण्याचा टाईम आहे का, हे बघ मी गेले 2-3 दिवसात तुझ्या हाताची कॉफी पिलेली नाही, मला कॉफीच हवी आहे, असं अर्जुन तिला सांगत असतं. पण सायली म्हणजे ठीक आहे तुम्हाला यायचं नसेल तर तुम्ही येऊ नका, मी निघते बरं का. आणि कल्पनाताई तिथे येतात आणि कल्पनाताई म्हणतात अरे कुठे बाहेर निघाले का तुम्ही, तितक्या सायली हो म्हणते आणि अर्जुन नाही म्हणतो. पण सायली म्हणते की हो मला आईस्क्रीम खायची ना म्हणून आम्ही बाहेर निघतो आईस्क्रीम खायला. अर्जुन म्हणतो नाही नाही अगं आता नाही सकाळी जाऊ. पण कल्पनाताई म्हणतात अरे नाही रे तिची इच्छा आता झाली ना मग तू आत्ताच घेऊन जा आणि लवकर या बरं का, असं म्हणून लगेच ते दोघं जण जायला निघतात. आणि काय राकेश नागराला भेटायला म्हणजे त्याच्या वडिलांना भेटायला जेलमध्ये आलेला आहे, आणि तो म्हणतो मला खरंच खूप वाईट वाटते पप्पा तुम्ही जेलमध्ये आहेत, पण मी लवकरात लवकर ज्या सायलीचा आणि अर्जुनचा बदला घेईल. आणि नागराजही त्याला तेच सांगत असतो तू अर्जुनचा घे का नको पण तू पहिले सायलीचा बदला घे, कारण हे सर्व सायलीनेच केले, असं नागराज राकेशला सांगत असतो. आणि राकेशला काय म्हणतो पप्पा मी तुमची शपथ घेऊन सांगतो की मी लवकरात लवकर सुभेदार जणांचा बदला घेईल, हे माझा शब्द आहे तुम्हाला, असं म्हणून लगेच राकेश पण तिथून निघतो. प्रेक्षकांना प्रियाच्या जेलमध्ये तिचे वकील येतात आणि ती वकिलीन म्हणत असते की हे बघा उद्याकडे जी सोनोग्राफी करायची हिला सोनोग्राफी करायला घेऊन जायचं आहे,
असं ते सांगत असतं. आणि ते लगेच सांगते की हे बघा मॅडम, मला तुमच्याशी बोलायचं आहे. आणि ती लगेच मॅडमांना सांगते, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची, मला माझी सोनोग्राफीची रिपोर्ट मला माझ्या घरी म्हणजे माझ्या सासूबाईंनी त्यांना दाखवायचे आहे, मी प्रेग्नंट आहे असं त्यांना सांगायचं आहे. आणि ती खूप रावण्या करते, अक्षरशः त्या वकिलांच्या पाया पडायला लागते. आणि ते वकील सांगतात की हे बघ, तुला आम्ही तिथं नेऊ का नाही नेऊ याची मी गॅरंटी देऊ शकत नाही, कारण जज साहेब काय सांगतात त्याच्यावर सर्व अवलंबून राहतं. पण शक्यतो 95% तर नाहीच असेल असं म्हणून ती लगेच तिला सांगते. आणि इकडे पुन्हा सायलीचं चालूच आहे की मला प्रियाला भेटायला जायचं आहे. आणि अर्जुन म्हणतो आता तरी जाऊ नको, आपण सकाळी जाऊ. सायली काय ऐकायच्या मनस्थितीमध्ये नाही. ती लगेच घराच्या बाहेर निघते प्रेक्षकांना. अर्जुन तिच्या मागं पळत येताना दिसतोय आपल्याला. अर्जुन म्हणतो ठीक आहे चल, मी तुला आत्ताच घेऊन चालतो. पण तरीसुद्धा पुढे गेल्यानंतर त्याचं तेच चालू असतं. आणि इकडं सायलीला कोणीतरी मारण्याचा प्रयत्न करतोय. पण तितक्यात अर्जुन समोर आल्यानंतर तो म्हणतो, म्हणजे राकेशच असतो, तो राकेश म्हणतो की अर्जुन सोबत असल्यानंतर मी तिला मारू नाही शकत, पण मी ह्या दोघांना ठेवणार नाही, यांच्या दोघांकडनं मी बदला घेईलच असं असं तो म्हणत असतो. आणि तो गेटच्या बाहेर उडी मारून येतोय. आणि तितक्या सायलीला आणि अर्जुनला आवाज येतोय. आणि ते दोघंही जण नंतर घराकडं निघताय प्रेक्षकांनो. आणि आता सकाळी जायचा त्यांचा प्लॅन झालेला आहे. आणि अर्जुन सायलीला म्हणतोय की हे बघ, तो आता आराम कर. तितक्यात इन्स्पेक्टर सावंत अर्जुनला फोन येतोय. आणि ते म्हणता जो सिक्युरिटी गार्ड होता मधुभवनवर हल्ला केला त्याची माहिती देणार आहे. आणि अर्जुन म्हणतो ठीक आहे, मी आलोच बाहेर. आणि सायली लगेच म्हणते काय झालं, मी पण येते. पण अर्जुन म्हणतो मी आल्यानंतर तुला सांगतो, तो आराम करतो पर्यंत. आणि अर्जुन लगेच बाहेर निघतोय प्रेक्षकांना. अर्जुन सिक्युरिटी गार्डला म्हणतो तो तेव्हा का नाही सांगितलं. सिक्युरिटी गार्ड म्हणतो की त्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली होती सर, म्हणून मी त्याचं नाव सांगू शकलो नाही. आणि त्याचं नाव काय हे मला माहितीही नाही. मग तू त्याचं स्केच बनवशील का याच्यावर. तो हो म्हणतोय. आणि लगेच राकेश म्हणतो स्केच बनवण्यापुरतं मी त्याला जिवंतच ठेवणार नाही, मी त्याला सकाळीच मारून टाकेल. सायली एकटीच रूममध्ये आहे आणि लाईट आलेली नसल्यामुळे ती लगेच ड्रॉवरमधून मेणबत्ती काढते. आणि मेणबत्ती पेटवल्यावर तिला असं वाटतं की अर्जुनच आला आहे, म्हणून ती लगेच म्हणते की आले की तुम्ही. राकेश तिला मारण्यासाठी तिच्यासमोर उभा असतो. चला तर भेटूया प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये. उद्याकडं प्रिया येणारच आहे. आणि ती सांगते सायलीला की मी प्रेग्नेंट आहे, मी अश्विनच्या बाळाची होणारी आई आहे. पण ह्या गोष्टीवर कोणी विश्वास ठेवत नाही. तिला सर्वजण बाहेर हाकलण्याचा प्रयत्न करतात. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.